Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. म्हणून विकास कामांना शासनाकडून अधिक निधीची गरज आहे. ते करण्याच्या करता महायुतीचं सरकार कुठं तसोबत देखील कमी पडत नाही हे आवर्जून मी छत्रपती शाहू महाराजांना सांगतो. कोल्हापूरचे रस्ते विशेष लक्ष घातलं पाहिजे. रेंगाळलेली कामे हाती घेऊन आणि नवीन कामे चालू ठेवली पाहिजे. पण कधी कधी काही मान्यवरांनी मुद्दा उपस्थित केला आणि आम्ही काहीच बोललो नाही तर लोकांना वाटेल ह्याचा अर्थ कुठंतरी पाणी मिळत आहे. कुठंही पाणी मिळत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. कोल्हापूरचे रस्ते विशेष लक्ष घातलं पाहिजे. रेंगाळलेली कामे हाती घेऊन आणि नवीन कामे चालू ठेवली पाहिजे, सुरू केली पाहिजे. अंबाबाई मंदिर विकासाची नुसतीच चर्चा होते, निधी काही मिळत नाही. याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांनी हायकोर्ट बेंचसाठी प्रस्ताव देण्यास सांगितले आहे. त्याचा राज्य शासनाने लवकरात लवकर पाठपुरावा करावा. कोल्हापूर संस्थानची मीटर गेज रेल्वे कोल्हापूर ते मिरज 1891 साली लक्ष्मी एक्सप्रेस सारख्या प्रतिष्ठित रेल्वेची प्रत सुधारली पाहिजे. लोकप्रतिनिधींकडून जनतेची खूप अपेक्षा आहे. माझ्याकडे जवळपास 1800 विकास कामांचे अर्ज प्रलंबित आहेत. हे सर्व अर्ज पक्ष पातळीवर नसून पक्षविरहित सर्व जनतेने माझ्याकडे दिलेले आहेत. म्हणून विकास कामांना शासनाकडून अधिक निधीची गरज आहे. कार्यक्रम आहे, परंतु मग अशी बोलत असताना इथे खासदार छत्रपती शाहू महाराजांनी काही मुद्देही टोकात द्यायचे की काही गोष्टी कदाचित काहींना माहिती नसाव्या. आज महायुतीच्या सरकारने 250 कोटीचं इन्व्हेस्टमेंट सेंटर हे कोल्हापूरमध्ये सुरू केलेलं आहे. 250 कोटीचं आणि इतकं सुंदर तयार केलेलं आहे. ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पण सगळ्यांना अभिमान वाटते. अंबाबाईचा चांगला प्लॅन आपण केला. माझी विनंती आहे, स्थानिक लोकांनी पण काही लोकांना शिफ्ट करावं लागतं, त्याच्यामध्ये तुम्ही पण सहकार्य करा ना. निधीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार कुठं निधी कमी पडू देणार नाही. परंतु सारथीचं 250 कोटीचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही केव्हाही जाऊन बघू शकता. जे कोल्हापूर करता करायला पाहिजे ते करण्याच्या करता महायुतीचं सरकार कुठं तसोबत देखील कमी पडत नाही हे आवर्जून मी छत्रपती शाहू महाराजांना सांगतो. शहराची माझी एक विनंती आहे, सगळे बसले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ करा ना. कधीतरी विचार करा पुढच्या पिढीचा. उगीच सगळं विरोध करायचा, तरी विरोध करायचा. मला हे बोलायचं नव्हतं, कारण आजचा कार्यक्रम पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम आहे. पण कधी कधी काही मान्यवरांनी मुद्दा उपस्थित केला आणि आम्ही काहीच बोललो नाही तर लोकांना वाटेल ह्याचा अर्थ कुठंतरी पाणी मिळत आहे. कुठंही पाणी मिळत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या.